धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे हीन अतिपतिता, जगी नमस्कार, मी भुई मेघा. श्यामची आई कथाकथनमध्ये 23वी गोष्ट सांगत आहे. चला तर मग श्यामची आई कथा ऐकूया. अर्धनारी नटेश्वर. मे महिन्याच्या सुट्टीत मी घरी गेलो होतो. इंग्रजी चौथीत मी गेलो होतो. मी घरी गेलो म्हणजे आईला आधार वाटे, कारण ती नेहमी आजारी असे. एक दिवस ताप येई, दुसऱ्या दिवशी ताप निघाला की ती पुन्हाला कामाला लागायची. ताप आला की निजावयाची, ताप निघताच उठवयाची. ती फार अशक्त झाली होती. मी गेलो म्हणजे तिला बरे वाटे. मी तिला पाणी भरण्यास, धुणे धुण्यास मदत करीत असे. अंगणाची झाड लोट करीत असे. आईचे पाय चेपायचे हा तर सुट्टीतील माझा नेमच झालेला असे. एक दिवस बाहेर स्वच्छ चांदणे पडले होते. जेवण खाणे झाली होती. वडील जेवून बाहेर गेले होते. धाकटे भाऊ झोपी गेले होते. आईचे उष्टे शेण वगैरे झाले. आई मला म्हणाली, श्याम, थोडे दळायचे का रे? का तुझे हात दुखत आहेत? संध्याकाळी तू खणले आहेस, घोळीचा दळा केलास ना? हात दुखत असेल तर नको. मी म्हटले, मुळेच हात दुखत नाही. जातक्याच्या खुंट्याला तुझा व माझा हात दोन्ही असतात. तुझा प्रेमळ हात माझ्या हाताला लागून मला शक्ती येते. चल, मी अंगणात जाते घालतो, पोटावर जाते घालतो. आईने घाल म्हणून सांगितले. मी अंगणात जाते घातले. आईने दळण आणले. दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करावयाच्या होत्या. मला आंबोळ्या फार आवडत असत. मायलेकरे अंगणात दळत होती व चंद्रावरून अमृताचा वर्षाव करीत होता. मंदगार वारा सुटला होता. आई ओवळ्या म्हणत होती व ओवळ्यात श्याम बाळ असे माझे नाव गुंफीत होती. मला आनंद वाटत होता. दळण्याचे काम मला लहानपणापासून आवडते, कारण त्यामुळे आईची सेवा करता येते. असे आईच्या बरोबर दळीत असता मी जात्यात वैरण घालवायला शिकलो. आम्ही दळीत होतो. दळणाचा आवाज ऐकून शेजारच्या जानकीबाईंनी आल्या. जानकीबाई म्हणाल्या, श्याम सोड, मी लावते आता हात, दमला असशील तू. मी आईला म्हटले, आई तूच जरा हात सोड, जानकीबाईंनी व मी दळतो. जानकीबाईंनी मला वैरण घालता येते, डोळे मिटून सुद्धा घालता येते. मी आता दरबेज घालू आहे. आई सोड ना हात थोडा वेळ. जानकीबाईंनी आईला म्हणाल्या, बाई, श्यामला तुम्ही अगदी बायकाच करून ठेवलेत. आई म्हणाली, माझ्या घरात कोण आहे मदत करवयास? अजून सून थोडी झाली आहे घरात. श्याम नाही मदत करणार तर मग कोण करील? जानकीबाई, बायकांना कधी कधी पुरुषांची कामे करावी लागतात. त्यांनी कमीपणा थोडाच आहे. श्याम मला डाळ तांदूळ निवडायला लागतो, धुणी धुवायला लागतो, सर्व कामात मदत करतो. त्या दिवशी माझे लुगडे धुतले. मी म्हटले, श्याम, लोक तुला हसतील तर म्हणणे कसा? आई, तुझे लुगडे धुण्यात माझा खरा आनंद आहे. तुझी चौघडी मी पांघरतो, मग धुवायला का लाज वाटेल? जानकीबाई, श्यामला काही वाटत नाही. मी श्यामला बायको करून टाकले आहे तरी त्याला ते आवडते. मित्रांनो, आईचे ते स्फूर्तिमय शब्द मला अजून आठवतात. पुरुषांच्या हृदयात कोमलता, प्रेम, सेवावृत्ती, कष्ट सहन करण्याची तयारी, सोशिकता, मुकेपणा, काम करणे या गोष्टी उत्पन्न झाल्याशिवाय त्यांचा पूर्ण विकास झाला आहे असे म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या हृदयात धैर्य, प्रसंगी कठोर होणे, घरी पुरुष मंडळी नसेल तर धीटपणे घरची व्यवस्था पाहणे हे गुण येतील. तेव्हाच त्यांचा पूर्ण विकास झाला असे म्हणता येईल. ह्यालाच मी लग्न म्हणतो. लग्न करून हेच साधावयाचे.
लग्न करून पुरुष कोमलता शिकतो, हृदयाचे गुण शिकतो. स्त्री बुद्धीचे गुण शिकते. विवाह म्हणजे हृदय व बुद्धी, भावना व विचार यांचे मधुर मिश्रण. मधुर सहकार्य होय. पुरुषांच्या हृदयात स्त्रीगुण येणे व स्त्री जवळ पुरुष गुण येते म्हणजे विवाह होय. अर्धनारी नटेश्वर हे मानवाचे ध्येय आहे. स्वतः पुरुष अपूर्ण आहे, स्वतः एकटी स्त्री अपूर्ण आहे, परंतु दोघं एकत्र येऊन 2 पूर्ण व्यक्ती बनतात. 2 अपूर्णाच्या लग्नाचे 2 पूर्ण जीव जणू बनतात. निराळे लग्न लागव्याचे आई मला जणू जरूरत ठेवीत नव्हती. प्रेम, दया, कष्ट, सेवा या स्त्री गुणांची आई माझे लग्न लावून टाकीत होती. बाई, हे काय श्याम का दळतो आहे? मी म्हटले, आज रात्री एकट्या कशा दळीत बसल्यात म्हणून पाहायला आले. श्याम, हे रे काय, तू इंग्रजी ना शिकतोस? जानकी वहिनी मला म्हणाल्या. मी आईला विचारले, आई, दळायला हात लावला म्हणून काय झाले? आई म्हणाली, श्याम, अरे जानकीबाई थट्टा करतात तो तुझी. ज्यांचे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून पाहावयाला आले. अरे, काम करणाऱ्याला का कोणी नावे ठेवतील? आणि आईला मदत करण्यात रे कसली कोणाची लाज? आईला मदत करणाऱ्याला हसेल तर तो रानटीच समजला पाहिजे. तुझ्या भक्तिविजयात जनाबाई बरोबर प्रत्यक्ष पांडुरंग नव्हता का दळायला लागत? हो, खरेच आहे, पण खरे असेल का ग ते? देव कबीराचे शेले विणू लागले, जनाबाईंचे दळण दळू लागले, धुनी धुवू लागे. नामदेवाच्या पाठीमागे उभा राहून कीर्तीनाथ टाळ वाजवी. नाचचे रे का ग हे सारे असे मी विचारले. बसा ना जानकीबाई, अशा उभ्या का? असे जानकीबाई विनवून आई मला म्हणाली. श्याम, अरे खरेच असेल ते. देवावर ज्यांची श्रद्धा असते व त्याचे स्मरण ठेवून जे काम करतात त्यांना देव मदत करतो. तू मला मदत करीत आहेस, ती देवानेच पाठवली. मे महिना आला की देव मला मदत करण्यासाठी तुझ्या रूपाने जणू येतो. अनेकांच्या रूपाने मदत करावयास देव उभा राहतो. कधी श्यामच्या रूपाने, कधी जानकीबाईच्या रूपाने. आई, मला भेटेल का ग देव? मी एकदम विचारले. पुष्कळ पुण्य करावे, सर्वांच्या उपयोगी पडावे म्हणजे देव भेटलो. जानकीबाईंनी मला म्हणाल्या, श्याम, का वगैरे व्हायचे आहे की काय? मग शिकतो आहेस कशासाठी? इंग्रजी शिकून चांगली मोठी नोकरी कर. आईला नोकरीवर ने. मी म्हटले, मला साधू व्हावेसे वाटते, भक्त व्हावे असे वाटते. आई ओम नमः भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत ध्रुव बसला होता. मी बसलो तर मला भेटेल का देव? आई म्हणाली, बाळ, ध्रुवाची पूर्व पुण्याई केवढी थोर, त्याचा निश्चय किती अभंग. बाप राज्य धावल्यास लागला तरी तो माघारी फिरला नाही. इतके दृढ वैराग्य कुठून आणावयाचे? या जन्मी चांगला होण्याचा प्रयत्न कर, मग तेव्हा तरी देव भेटेल.